तर आज कुठं बाहेर जाणं शक्य नाही झालं माझं. मीच गेली नाही, काही काम नव्हतं आणि वाटलं की गप्पा मारूया थोडीशा. कोणत्या टॉपिकवर बोलू हे मला आता सुचत नाही आहे. तुम्ही पण सांगत नाही आहे लवकर. कमेंट्स करा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवं आहे नवीन नवीन म्हणून. आणि वाटलं की सहज रँडम टॉपिक घेऊन बोलावं म्हणून. तर आजचा जो टॉपिक आहे, आपल्यासोबत बघा कधी कधी असं घडत असतात गोष्टी की आपण काहीतरी करतो आहे पण ते आपल्याला दिसत नाही की नेमकं काय सुरू आहे, किंवा मग आपल्याला त्यामागे घडलेल्या गोष्टी दिसत नाही. आता एखादी गोष्ट आपण मिळवली ती लोकांना पण दिसेल की याने ही गोष्ट मिळवली, याने ही एक्झाम पास केली किंवा ही जॉब मिळवली, या सगळ्या गोष्टी. पण त्याच्या मागे जो कारण असणार ना, म्हणजे ते कसं मिळवलं, संघर्ष जे आपण त्याला म्हणतो, त्याच्या मागे जो संघर्ष असणार, जे मेहनत असणार त्याने केलेली, हे त्यावेळेला कोणालाच जाणवत नाही. म्हणून ना ह्या गोष्टी खूप नॉर्मल असतात. तर त्यामागे केलेल्या गोष्टी कोणालाच जाणवत नाही. म्हणून आपण त्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे की आपण या कॉलेजला ॲडमिशन घेतलं किंवा ही गोष्ट केली, तर त्याच्या मागे आपण किती धावपळ केली, किती मेहनत केली, ह्या गोष्टी जाणवायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे की हे खूप मोठं काम केलं आहे आपण. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात, इझिली नाही होत गोष्टी. त्याच्यामागे खूप कारण असतात, खूप हे असतात. पण कोणत्या गोष्टीला नॉर्मल घेऊन बसू नका. किंवा आपले स्वप्न आहे ना, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप धावपळ केलेली असते. मला असे लोक जे भेटतात ना, त्यांनी लाईफमध्ये काहीतरी केलेलं आहे आणि म्हणजे ते सक्सेस आहे. माझा पहिला क्वेश्चन त्यांना हाच असतो की तुम्ही जे हे सगळं करत होते, म्हणजे आधी तर हा असतो की तुमचं हे ड्रीम होतं का. ते बोलतात की नाही. मग मी समजून जाते की सगळ्यांसोबत तसंच होतं की आपल्याला काही वेळेस करायचं काय असतं आणि गॉडच्या ह्याच्यानं आपल्याला मिळून काय वेगळं जातं, म्हणजे मिळून जातात गोष्टी सहज असं म्हणून. आणि काही वेळेस असं होतं की आणि दुसरा क्वेश्चन माझा त्यांना असतो की तुम्ही हे सगळं मिळवलं त्याच्या मागे किती गोष्टी, किती प्रॉब्लेम्स किंवा किती संघर्ष करावं लागलं तुम्हाला म्हणून. कारण ना मला हे जाणून घ्यायचं असतं समोरच्याकडून की आपण ज्या स्टेजला आहे आता, की आपण सक्सेस पण नाही आहे, माझ्या इच्छा मुलांना सांगते मी, पण सक्सेस पण नाही आपल्याकडं आणि आपण खूप मागे पण नाही आहे, आपण मध्ये अटकलो आहे. बस आपल्याला थोडं अजून पुढं करायचं आहे असं म्हणून. तर माझा क्वेश्चन त्यांना हाच असतो की तुम्ही जेव्हा हे सगळं करत होते तेव्हा तुमच्या डोक्यात पण म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम्स आले का, किंवा तुम्ही कसं केलं वगैरे. तर त्यांचं उत्तर हेच असतं की संघर्ष प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो, कोणतीही गोष्ट आपल्याला सहज भेटत नाही असं म्हणून. तर मला खूप छान वाटते की बरोबर आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये तीच प्रॉब्लेम आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही, त्याच्यासाठी संघर्ष करावाच लागतो. आपण जे विचार करतो ना की यार होत नाही आहे, किंवा मग गोष्टी कसं सुरू आहे, खूप प्रॉब्लेम आहे आपल्या लाईफमध्ये, कसं होणार, असं आपण खूप विचार करून घेतो. पण ना ठीक आहे ना यार, प्रॉब्लेम आहे, ते सगळ्यांसोबत होतात या गोष्टी. पण त्याला त्याच्या टाईमनुसार हे करायचं की ठीक आहे आता प्रॉब्लेम्स आहे आपल्या लाईफमध्ये, एवढा काळ ते राहणार आहे, त्याच्यानंतर ते निघून जाणार. ते माझ्या बाबतीत पण आहे. कारण हा जो खराब टाईम असतो ना, तो जास्त दिवस टिकत नसतो. ठीक आहे, एवढा वेळ आपण समजून घ्यायला पाहिजे गोष्टींना की एवढा वेळ आहे आपल्याकडे, तो थोडंसं खराब टाईम सुरू आहे. मग त्याच्या कितीक दिवस राहणार आहे, थोडे दिवस राहणार आहे, मग चांगले दिवस पण येणारच आहे. आणि या गोष्टींना
कधीच हे करायला नको, कोणी टेन्शन घ्यायला नको किंवा विचार करायला नको म्हणून. आणि जेवढा आपण विचार करतो ना तेवढा आपण स्वतःला त्रास देतो. तर आज बस एवढंच बोलते, कारण तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवे तर तशा प्रकारे आपण व्हिडिओज टाकत राहू. आणि तुम्हाला मुंबईमध्ये पण कुठं आवडेल, काय बघायला आवडेल ते पण कमेंट्स करा. नक्कीच आपण पुढचे प्लॅन बनवू. आणि चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करा, शेअर करा. बस तुमच्या सपोर्टमुळं मला देखील माझ्या पेजला मी नवीन सुरुवात केली आहे अजून, तर खूप चांगलं वाटतं आहे. कारण मी आता त्याच्यात जो मी आधी 1 वर्ष 1.5 वर्ष गॅप दिला तर ते चुकी झाली माझ्याकडून, पण तो काळ तसा होता. तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि असाच सपोर्ट